हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आमच्या गावाकडचा बाजार म्हणजे खानापूरचा बाजार आणि त्यासोबत बरंच काही बघायला भेटणार आहे. तर सकाळी सकाळी वातावरण एवढं छान झालेलं आणि दिवसाची सुरुवात एकदम मस्त अशी झालेली. तर घरातली कामंसुद्धा लवकर आवरून घेतली आणि सकाळी आता दिवस लवकर उजडतो त्याच्यामुळे लवकर उठणं होतं, जाग पण लवकर येते, त्याच्यामुळे घरातली कामंसुद्धा पटापट होऊन जातात. सगळं आवरून घेतल्यानंतर चहा ठेवला. तर ही जी शेगडी आहे ना, लाईटवरची शेगडी, तर ही आत्ता आम्ही नवीनच आणलेली आहे. तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलेलाच असेल, मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे, त्यामध्ये मी सांगितलेलं. आणि नवीन शेगडी आणण्याचं कारणसुद्धा सांगितलेलं, ते म्हणजेच की सोलर बसवलेलं आहे, त्याच्यामुळं लाईट बिल काय येणार नाही आहे. जसं की जास्त लाईट यूज केल्यानंतरच म्हणजे मायनस प्लस काहीतरी असतं, त्यामुळे जास्त लाईट यूज केली तर बिल येऊ शकतं. तर घरातली सगळी कामं आवरून घेतली, नाश्ता करून घेतला. नाश्त्यामध्ये आज पोहे बनवलेले आणि त्यानंतर म्हणजेच की आम्हाला बनवायचे होते पापड, तांदळाचे पापड. घरामध्ये तर पहिल्यांदाच बनवत होतो आम्ही. तर आता ह्याची रेसिपी सुद्धा एकदम सोपी आहे. तांदूळ फक्त भिजत घालायचे, त्यानंतर दळून घ्यायचे आणि पीठ उकडून घ्यायचं फक्त नमक टाकून. त्याच्यामध्ये तिखट वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर आता ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवायची होती, पण नेमकं मी घरात नव्हते त्यावेळेस आमच्या जाऊबाईंनी पीठ उकडून घेतलेलं होतं, त्यामुळे तुम्हाला रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये बघायला भेटली नाही आहे बरं का. नंतर नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आम्ही बनवलं त्यावेळेस मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते. मम्मी हाय कर, हाय. मस्त झालाय पापडा, काढून बी दिलं लगेच. आणि हो, आम्ही फक्त अर्धा किलो तांदळाचेच पापड बनवले बरं का. म्हटलं अगोदर थोडं बनवून बघूया, नंतर वाटलं तर अजून बनवायला येतील. त्यानंतर आम्ही शुक्रवार होता म्हणून सगळेजण बाजारला निघालेलो. तर इथं म्हटलं आता थोडासा व्हिडिओ घ्यावा, तोपर्यंत आमच्या शेजारच्या ताई म्हणल्या आमचा व्हिडिओ घेऊ नका. तर म्हटलं असू द्या, एवढं जास्त नाही दिसून येत तुम्ही. तर आज भरपूर कामं करायची होती म्हणून जरासं लवकर चाललेलो. 3 वाजताच आम्ही निघालेलो होतो. तर किराणा पण आणायचा होता, भाजीपाला आणायचा होता आणि थोडंसं पावसाचं वातावरण सुद्धा झालं. तोपर्यंत आमची उर्वी जाऊन गाडीजवळ थांबलेली. आणि मेन जो रस्ता आहे तो आमच्या गावचा खूप खराब झालाय, त्यामुळे आम्ही दुसऱ्या रोडने जातो. त्यावरती पण खडी वगैरे टाकून ठेवले, पण कामच अजून चालू केलेलं नाही. तर आता कधी काम चालू होते रस्त्याचं काय माहिती. काय बसव त्या तिघीतलाच बघा मोठी घ्यायची नाही, एवढी एवढी घेतली. हो, काय घ्यायचं आहे अजून? बघा ना इकडे, काय घेणार आहे अजून? किती भारी आहे ना अण्णा, अण्णा. घेऊया की देवाला. आणि मेन गोष्ट सांगायची विसरून गेली, आम्ही आलेलो होतो खानापूरमध्ये कोरे मार्टमध्ये हे सगळं सामान घेण्यासाठी. आणि असं झालं की मी मिनी व्लॉग इन्स्टावरती बनवते, त्याच्यामुळे आता त्याच्यावरती जास्त तुम्हाला सारखं काय सांगावं लागत नाही, मी कुठे जाते काय करते. आणि जस्ट असे यूट्यूबला लॉंग व्हिडिओ बनवायला चालू केले, त्यामुळे तुम्हाला मला पहिल्यापासून म्हणजेच की स्टार्टिंगपासून तुम्हाला सगळे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन द्यावी लागते. त्यानंतर आता लास्ट मेन गोष्ट आमची घ्यायची राहिलेली ते म्हणजे तेलाचा डबा. तर कोणता घ्यायचा काय घ्यायचा हे चालू होतं. आणि तेलाचे दरसुद्धा खूप वाढलेले आहेत, विश्वासच बसत नाहीये. माझ्या लग्नाच्या अगोदर ज्यावेळेस आम्ही म्हणजे घ्यायचो त्यावेळेस 800-900 पर्यंत डबा असायचा, जास्तीत जास्त 1000 पर्यंत असायचा. 6 ते 7 वर्षामध्ये इतका दर वाढलेला आहे आणि अजून किती वाढेल सांगता येत नाहीये. तर कुठे जायचं? भाजीपाला नाही ना, पिझ्झा. मला खरंच वाटलं आमच्या खानापुरात पिझ्झा भेटत नाही, त्याच्यामुळं पिझ्झा काय खाणार नाही आम्ही.
किराणाचं सामान सगळं घेऊन आलो. नंतर आलो भाजीपाला घ्यायला. तर आता जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी सांगते. तर हा आमच्या गावचा बाजार आहे, खानापूर तालुक्यातला. आणि हा बाजार आमचा शुक्रवारचा असतो. तर बाजारामध्ये आज भरपूर गर्दी होती. आम्ही ज्यावेळेस येईल त्यावेळेस गर्दी नसते, कारण की आम्ही जरा लवकर येत असतो, कारण यांना 4च्या नंतर कामं असते त्याच्यामुळं. तर आज आलेलं होतं थोडंसं लेट, त्याच्यामुळं बाजार पूर्ण भरलेला होता आणि आज खरं बाजार असल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर आम्ही आलेलो होतो एका ठिकाणी भेंडी घेण्यासाठी. तर आजींनी भेंडी एवढी छान अशी मांडून ठेवलेली ना, तर दिसायला खूप भारी वाटत होतं आणि भाजीसुद्धा घ्यावी वाटत होती त्यांच्याकडून. जे पाहिजे होतं ते घेतलं. तिथून आलो दुसऱ्या ठिकाणी. बटाटे घ्यायचे होते चिप्स करण्यासाठी, जरा जास्तच घ्यायचे होते, जास्त म्हणजे 7 ते 8 किलो बटाटे घ्यायचे होते, ती घेतली. आणि आलेलो होतो सतीश ड्रेसेसमध्ये कपडे घेण्यासाठी. कपडे म्हणजेच की एक साडी घ्यायची होती. तर भरपूर साड्या बघितल्यानंतर त्यातली एक चॉईस केली. सिंपलमध्येच पाहिजे होती, काठपदर वगैरे नको होती. आणि आमची उर्वी बघा बाजारातून येताना जांभळं घेतलेली आणि तिला खूप जास्त आवडलेली, एकटीच खात बसलेली. ती जांभळं खात होती म्हणून शांत होती, नाहीतर तिचं मला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे. आणि आम्ही जिकडं जाईल तिला तिकडं काही पण घ्यायचं असतं. म्हणजे कपड्याच्या दुकानात गेलं तिला कपडे घ्यायचे असतात, नंतर स्टेशनरीमध्ये गेलं तर तिला बांगडी वगैरे सगळं जे काही दिसेल तिला पाहिजेच असतं. आणि नको म्हणलं तरी सुद्धा ऐकत नाही बरं का. तर एवढीशीच आहे, पण तिला सगळं समजतंय काय घ्यायचं काय नाही. त्यानंतर आम्ही आलेलो होतो पार्लरमध्ये, सोही ब्युटी पार्लरमध्ये. खानापूरमध्येच सोही ब्युटी पार्लर आहे. तर मला करायचा होता सिंपल हेअरकट, म्हणजेच की योकट करायचा होता. तर शुक्रवारचा दिवस म्हणजे बाजारचा दिवस आमचा असा काहीसा होता. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.